नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत आणि आनंदाची बातमी आली आहे। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर आता सरकारकडून तुम्हाला 3 लाभ दिले जाणार आहेत। त्यातला पहिला लाभ असा की 5 लाख रुपयांपर्यंत शासनाकडून तुम्हाला मोफत उपचार दिले जाणार आहे। त्यामधला दुसरा लाभ असा, ज्या नागरिकांनी ई-केवायसी केलेली आहे अशा रेशन कार्ड धारकांना आता 9 वस्तू दिल्या जाणार आहेत। मग या 9 वस्तू कोणत्या दिल्या जाणार, लक्ष देऊन बघा। त्यामधला आता तिसरा लाभ असा की पिवळे व केशरी रेशन कार्ड वरती महिन्याला 9,000 रुपये तुम्हाला पैसे सुरवणार आहेत आणि त्यासाठी आता 14 जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ 100% बघा। तुमच्यासाठी पूर्णपणे 100% अनुदानावर सर्व योजनांचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। मग यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत, यासाठी अटी पात्रता काय आहेत, लक्ष देऊन बघा। तुम्हाला आता सर्व समजावून सांगणार आहे। म्हणजे तुम्हाला आता जे तिसरा लाभ आहे ती महत्त्वाचा आहे, म्हणजे 9,000 रुपये तुम्हाला सुरू होणार आहेत आणि त्यासाठी आपल्या राज्यातील 14 जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत। त्यामुळे 14 जिल्हे कोणते आहेत आता लक्ष देऊन बघा। आता ज्या नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल अशाच नागरिकांना रेशन कार्डवरती या 3 नवीन योजना सुरू झाल्या आहेत। सोबतच या योजनांचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आता बघून घेऊयात की रेशन कार्ड धारकांना हा लाभ कसा मिळवता येईल। आता बघा जरा, यापूर्वी जर तुम्ही मिळाला असेल रेशन कार्ड धारकांना, तुम्हाला जर यापूर्वी जर हा लाभ मिळाला असेल तर त्या नागरिकांना सध्याच्या स्थितीला हा लाभ मिळणार आहे का। तसेच मित्रांनो, त्याच्यामध्ये जो लाभ पहिला आहे तो म्हणजे 5 लाख रुपयांपर्यंत शासनाकडून तुम्हाला मोफत उपचार दिला जाणार आहे। तर बघू शकता, जर तुम्ही पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक असाल तर तुम्हाला शासनाकडून 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिला जाणार आहे। मग आता केंद्र सरकार गरजू आणि गरीब नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवते। गरीब नागरिकांच्या आरोग्याच्या या गरजा लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहेत। या योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। आता पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहेत। मित्रांनो, तिसरा जो लाभ आहे तो महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 9,000 रुपये दिले जाणार आहेत। मग हे 9,000 रुपयासाठी 14 जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत। मग हे 14 जिल्हे कोणते आहेत आता लक्ष देऊन बघा, तुम्हाला सविस्तरपणे पुढे सांगणार आहे। यामध्ये सोबत दुसरा जो लाभ मिळणार आहे त्यामध्ये काय आहे सांगितले बघा। ज्या नागरिकांनी रेशन कार्ड ई-केवायसी केलेले आहे अशा रेशन कार्ड धारकांना शासनाकडून केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते। यामधील लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता, मात्र आता सरकारच्या नव्या नियमामुळे आणि निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे। त्या व्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश करणार आहेत। बघा, आता लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल अशी सरकारला आशा आहे। बघा, आता सगळ्यात महत्त्वाचा ज्याची तुम्ही अपेक्षा धरलाय ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा सोबतचा जो तिसरा लाभ आहे तो सुद्धा अगदी सर्व रेशन धारकांना मिळणार आहे। लक्षात ठेवा, जो तिसरा लाभ आहे ज्यामध्ये तुम्हाला 9,000 रुपये मिळणार आहेत आणि त्यासाठी 14 जिल्हे राज्यातील आपल्या पात्र ठरवले आहेत। मग हे तुम्हाला 14 जिल्ह्यातील लाभ कसा मिळणार आहे लक्ष देऊन बघा। आता यापूर्वी प्रति कुटुंब 5 किलो आता अन्नधान्य वितरित करण्यात येत होते, ज्यामध्ये गहू आणि तांदूळ यांचा समावेश होता, ज्यामध्ये 2 रुपये प्रति किलो गहू आणि 3 रुपये प्रति किलो तांदूळ याप्रमाणे लाभ दिला जायचा। परंतु आता हे सर्व बंद करून आता तुम्हाला 9 वस्तू दिल्या जाणार आहेत। आता तुम्हाला मी सांगितले कोणकोणत्या वस्तू, परत एकदा सांगतो बघा। गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन, मसाले इत्यादी तुम्हाला 9 वस्तू आता सरकारकडून दिल्या जाणार आहेत। बघा, आता हे धान्य वितरित करण्यासाठी केंद्र सरकार non-NFSA या योजनेअंतर्गत आता गहू हे 22 रुपये प्रति किलो व तांदूळ हे 23 रुपये प्रति किलो या दराने येत होते। यानंतर गहू व तांदूळ उपलब्ध होणार नाही हे भारतीय अन्न महामंडळाने पत्राद्वारे कळवण्यात आले आहे। त्यामुळे आता पात्र लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँकेमध्ये रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये DBT द्वारे जमा करण्यात यावी हा विचार करण्यात आला आहे। बघा, आता जे लाभार्थी आहेत, जे पात्र आहेत त्यांना 150 रुपये प्रति कुटुंब प्रति लाभार्थी देण्याचे पैसे ठरवण्यात आले होते।
पण यामध्ये दर थोडा वाढवण्यात आला आहे, जे दर वाढवून देण्यात येणार आहे, जे सन 2024 आणि 25 म्हणजे आता 2 महिन्यामध्ये आता 24 संपतं त्यानंतर 25 होतं, यामध्ये दर वाढवून देण्यात येणार आहे। ते रुपये 170 रुपये एवढे आहे। ही रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे। बघा आता जे लाभार्थी पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक फॉर्म भरावा लागणार आहे, तो फॉर्म सुद्धा पुढे सांगणार आहे। बघा आता हा फॉर्म तुम्हाला GRच्या स्वरूपात फॉर्म तुमच्या राशन दुकानामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे तुमचं जे राशन दुकान आहे त्यामध्ये तुम्हाला हे फॉर्म मिळणार आहे, तो फॉर्म भरायचा। जे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला थोड्या दिवसात तो फॉर्म चेक होईल आणि चेक झाल्यानंतर जे 14 जिल्हे आहेत, पुढे मी 14 जिल्हे सांगणार आहे आता, त्या 14 जिल्ह्यामधील पात्र कुटुंबांना तुम्हाला 9,000 रुपये दिले जाणार आहेत। मग बघा आता मिळालेल्या माहितीनुसार एकूण 14 जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत। बघा लक्ष देऊन तुमचा जिल्हा आहे का? आता 14 जिल्हे कोणते आहेत बघा खालीलप्रमाणे। जो पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना, तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड, चौथा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड, पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव, सहावा जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी, सातवा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर, आठवा जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली, नववा जो जिल्हा आहे ती म्हणजे अमरावती, दहावा जो जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम, अकरावा जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला, 12वा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा आणि 13वा जो जिल्हा आहे तो यवतमाळ आणि लास्ट जो जिल्हा आहे तो म्हणजे 14वा वर्धा। या जिल्ह्यातील सर्व पात्र कुटुंबांना काय म्हणतोय, या जिल्ह्यातील सर्व पात्र कुटुंबांना प्रत्येकी त्यांना 9,000 रुपये देण्यात येणार आहेत। बघा हे जिल्हे तुम्हाला लक्षात आला असेल, तुम्ही या जिल्ह्यामध्ये असाल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। बघा आता तुम्हाला पुढील एक आनंदाची बातमी सांगतो। आता एक तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो, ज्या नागरिकांकडे आधार कार्ड असेल आणि त्यांनी आधार कार्डाची KYC केलेली असेल तरच त्यांना पैसे येणार आहेत। आता हे पैसे तुम्हाला डीबीटीद्वारे येणार आहेत, त्यामुळे सविस्तर बघून घेऊया की आधार कार्डवरती सुद्धा नागरिकांना शासनाकडून सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे। तुम्हाला आता आधार कार्डवरती नाव आणि जन्मतारीख यासारखी सर्व कामे आता घर बसल्या करता येणार आहेत। आधार कार्डवरती सगळ्यात मोठी बातमी आली आहे बघा, यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत बघा। पहिलं जे आहे ते म्हणजे बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक पाहिजे। दुसरं जे काय आता ती काय आहे ती रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक पाहिजे। म्हणजे आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे तुम्हाला लिंक असल्यावरच याचा लाभ घेता येणार आहे। तिसरं जे आहे ते म्हणजे मोबाईल नंबरशी आधार कार्ड लिंक पाहिजे। मोबाईल नंबर असेल, रेशन कार्ड असेल, बँक खाता असेल, या तिन्हीशी आधार लिंक पाहिजे। चौथं सांगितलंय पॅन कार्डशी आधार लिंक पाहिजे। पाचवं जे आहे ते म्हणजे आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करा। म्हणजे या सर्व सांगितलं की आधार कार्ड अपडेट करा आणि सर्व बँक खात्याशी, रेशन कार्डाशी सर्व लिंक करून घ्या। हे सर्व केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डवरती सुद्धा पैसे चालू होतील असं सांगितलंय। बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा तिसरा जो लाभ आहे तो म्हणजे 9,000 रुपये। या 9,000 रुपये म्हणजे 14 जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत। यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या जे रेशन दुकान आहे तिथे जाऊन तुम्हाला 9,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही अर्ज तो भरून द्यायचा आहे आणि हा 9,000 रुपयांचा लाभ तुम्ही लवकरात लवकर घ्यायचा आहे। मित्रांनो, अशाच पूर्ण रेशन कार्डविषयी अनेक योजनांविषयी नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।